नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवूया सांबार वडी। एकदम विदर्भाची सुप्रसिद्ध रेसिपी आहे आणि परफेक्ट रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे सांबार वडीची। त्याकरता मी इथे 1 किलो सांबार घेतलेला आहे। खूप छान ताजा ताजा आणि हिरवा हिरवा सांबार आहे। त्याला छानपैकी मी धुवून याला कापून घेते आणि कापल्यानंतर याला हवेमध्ये वाळवायची आहे, म्हणजे ओलसरपणा याचा पूर्णपणे निघून जायला पाहिजे, तसं आपल्याला याला वाळवायचं आहे। तर मी याला छानपैकी कापून घेत आहे बारीक बारीक। त्यानंतर हवेमध्ये याला फैलवून घ्यायचं आहे। तर हे बघा कापून तयार झालेले आहे। खूपच छान मस्त हिरवी हिरवी भाजी तयार झाली आहे। आता याला कमीत कमी 2-3 मिनिट तरी आपल्याला 2-3 घंटे आपल्याला याला हवेमध्ये छान मस्त सोकून घ्यायचं आहे। पाणी पूर्णपणे सोकून व्हायला पाहिजे, म्हणजे उन्हामध्ये याला वाळवायची नाही आपल्याला, फक्त पंख्याच्या हवेमध्ये घरीच वाळवायचं आहे, एका कॉटनच्या कपड्यामध्ये किंवा ओढणीमध्ये वगैरे। आणि हे बघा छानपैकी मस्त ओलसरपणा याचा पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि छान मस्त हा सांबार भुरभुरी झाला आहे। आता याच्यामध्ये टाकण्याकरता आपण घेत आहे हे नारळाचा कीस आहे आणि खाकस आहे, चारोळी 4 बिजी पण म्हणतात त्याला, आणि फल्लीदाणे हे मी छानपैकी भाजून त्याची छिलटे वगैरे काढून ठेवलेले आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही तीळसुद्धा घेऊ शकता याच्यामध्ये। आता याच्यामध्ये आपण हा जो खोबरा आहे, खोबऱ्याला आपण छानपैकी मस्त भाजून घ्यायचं। तर याला जास्त भाजायचं नाही आहे, हलका हलका भाजायचा। आणि भाजीवाला पण आला आहे, तर भाजीवाला पण खूपच आवाज करून राहिला आहे, तर चला करू दे त्याला आवाज, आपण आपलं काम करूया। तर याच्यामध्ये बघा खाकस आणि चारोळी वगैरे टाकून छान मस्त याला भाजून घ्यायचं आपल्याला। आणि या प्रकारे भाजून झाल्यानंतर आपण फल्लीदाणे आहे त्याला थोडंसं कुटून घेऊया। तर मी खलबत्त्यामध्ये थोडंसं कुटून घेते याला। जर मिक्सरमध्ये काढेल तर पूर्णच बारीक होऊन जाईल, म्हणून मी खलबत्त्यामध्ये छानपैकी याला कुटून घेते। आणि हे बघा हलका हलका आपल्याला कुटून थोडे दाणे याचे दरदरे राहायला पाहिजे, असा टेक्स्चर आला पाहिजे याचा। तर ह्याला पण आपण याच्यामध्ये टाकून छानपैकी याला पण भाजून घेऊया। तर ही प्रोसेस आपल्याला सगळ्यात पहिले करायचं आहे की जितके पण जिन्नस आपल्याजवळ तेवढे पूर्ण आपल्याला भाजून तयार करायचे आहे। त्यानंतर आपण याचा दुसरा मसाला तयार करूया। यामध्ये मी धने घेतले आहे, हा सोप आहे आणि थोडीशी आपल्याला जिरा घ्यायचा आहे। याला पण हलका हलका भाजून याला पण आपल्याला दरदरा कुटून घ्यायचा आहे खलबत्त्यामध्ये। तर बघा मी याला पण छानपैकी भाजून घेते आणि त्यानंतर मग खलबत्त्यामध्ये याला कुटून घेऊ। तर आपल्याला खूप जास्त नाही भाजायचं आहे, कारण आपल्याला तेलामध्ये याला फ्राय पण करायचं आहे, म्हणून हलका हलका भाजायचं आहे। आणि बघा भाजून झालेल्यानंतर आपण याला खलबत्त्यामध्ये हलका हलका दरदरा कुटून घ्यायचा आहे। आता आपल्याला स्टफिंग तयार करायची आहे। तर त्याकरता कढाईमध्ये टाकायचं आहे तेल। तर चला तेल टाकूया याच्यामध्ये। खूप जास्त तेल पण टाकायचं नाही आहे आपल्याला, थोडंसं तेल ॲड करायचं आहे। आणि त्याच्यानंतर टाकूया जे आपण कुटलेला मसाला आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे। आणि हा मतलब जिरे धने वगैरे जो कुटलेला मसाला हा टाकल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकूया हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरच्यांना मी छान मस्त बारीक बारीक कापून घेतलं होतं। आता त्याला आपण याच्यामध्ये ॲड करूया आणि त्याला पण छानपैकी मस्त फ्राय होऊ देऊया। आणि जसेच मिरच्या फ्राय झाल्या म्हणजे त्याच्यामध्ये टाकायचं, मग आपल्याला सांबार टाकायचं आहे। तर हे बघा छानपैकी फ्राय झालेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये सांबार टाकूया। तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण विधी तुम्हाला सांगत आहे ही रेसिपी। जर ह्या पद्धतीने सांबार वडी कराल तर खूपच छान लागते। ही माझ्या आईची रेसिपी आहे, म्हणून मी आपल्या आईची रेसिपी तुम्हाला सांगत आहे। माझी आई याच पद्धतीने सांबार वडी बनवायची आणि मी सुद्धा याच पद्धतीने बनवते सांबार वडी। तुम्हाला ही पद्धती कोणी सांगणार नाही अशी पद्धती, पण ही पद्धती खरं म्हटलं तर सटीक पद्धती हीच आहे। जर सांबार आपण छानपैकी तेलामध्ये भाजून घेतला तर छानपैकी शिजून जाते सांबार, आणि पाणीसुद्धा छान पूर्ण सुकून जाते त्याचं पाणी पण।
आणि सांबार पूर्णपणे शिजल्यामुळे ना तो खायला कडसर नाही लागत आणि छान लागते, चविष्ट लागते खायला. तर ह्या प्रकारे आपण भाजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला हळद टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे. आणि तिखट जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही तिखटसुद्धा टाकू शकता, पण मी याच्यामध्ये हिरव्या मिरच्या ॲड केल्या होत्या म्हणून मी याच्यामध्ये तिखट नाही टाकणार आहे. आणि थोडासा आपल्याला टाकायचं आहे धन्याचं पूड टाकायचं आहे. आणि थोडंसं याच्यामध्ये टाकायचं आपल्याला खटाई टाकायची, आंब्याची खटाई आणि थोडासा गरम मसाला टाकून याला छानपैकी मस्त कळसून घ्यायचं आहे. तर ह्या प्रकारे आपल्याला छानपैकी कळसून याचं पूर्णपणे पाणी याचं सुकून जायला पाहिजे, असा मसाला तयार व्हायला पाहिजे. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता खूप छान मस्त सांबार पण छान मस्त चिमून गेलेला आहे आणि पाणी पण पूर्णपणे सुकून गेलं आहे. आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडीशी साखर टाकल्यामुळे याचे जे आपण पूर्ण मसाले आपण याच्यामध्ये ॲड केलं तर त्याच्यामध्ये पूर्णपणे मिळून जातात आणि त्याचं वेगळाच चविष्ट खूप छान चव येते. म्हणजे थोडंसं याच्यामध्ये खटाई आणि साखर टाकल्यामुळे चव अजून वाढून जाते याची. आता बघा, हे पूर्ण तयार झालं. तर हे जो आपण पहिले पूर्ण भाजून घेतलेले होते खोबरा खाकस वगैरे, याचं पूर्ण मिश्रण आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि टाकून आता याला छानपैकी मिळवायचं आहे. तरी 5-7 मिनिटपर्यंत तरी याला अजून भाजायचं आहे आपल्याला, म्हणजे पूर्ण मसाला टाकून याला भाजायचं आहे ना. हे बघा, छानपैकी भाजून तयार झालेलं आहे आणि खूपच छान मस्त झणझणीत मिश्रण तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर ही सांबारवडीची ही एकदम परफेक्ट आणि सटीक रेसिपी आहे. तर हे बघा, स्टफिंग किती छान मस्त झणझणीत तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. खूपच छान मस्तपैकी हे स्टफिंग तयार झालेली आहे. त्याला आपण छानपैकी भाजून तयार झालेली आहे. आता चला गॅस बंद करूया, कारण पूर्णपणे छानपैकी मोकळा झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता खूपच छान मोकळा झालेला आहे. आता आपल्याला याच्याकरता कणिक तयार करायची आहे. तर मी 1 वाटी घेतला आहे बेसन आणि 1 वाटी आपल्याला घ्यायचा आहे मैदा. तर मी बरोबरीच्या प्रमाणाने घेत आहे. मैदा आणि बेसन बरोबरीत घेत आहे 1-1 वाटी. आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला तिखट, मीठ आणि हळद टाकायचं आहे. तर तुम्ही आपल्या स्वादाच्या अनुसार तुम्हाला जितकं तिखट पाहिजे, फिक्कं पाहिजे, त्याच्या स्वादानुसार तुम्ही टाकू शकता. मी याच्यामध्ये तिखट, मीठ आणि हळद टाकलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं गरम तेल. गरम तेल टाकल्यामुळे जी पाती आहे ती छान मस्त खुसखुशीत बनेल आणि खायला पण खूप छान चविष्ट लागणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला थोडं करून तेल ॲड करायचं आहे. खूप जास्त पण तेल टाकायचं नाही आहे. मी 2 बुटल्या तेल घेतलं होतं आणि 2 बुटल्या तेल मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर तेल गरम आहे त्यामुळे मी थोडा याला चम्मचनं मिळवत आहे. त्यानंतर हाताने छानपैकी मस्त याला मिळवायचं आहे आणि मिळून याच्यामध्ये आपल्याला चांगला म्हणजे सख्त डो तयार करायचा आहे. खूप म्हणजे ढिल्ला डो नाही करायचा आहे तयार. तर या प्रकारे बघा मिळून झाला. आता मी याच्यामध्ये पाणी ॲड करून छान मस्त कडकसा डो तयार करत आहे सख्तवाला. तर चला, या प्रकारे आपण डो तयार करूया. आणि हे बघा, डो छानपैकी तयार झालेला आहे. तर याला आपण अर्ध्या घंट्याकरता झाकून ठेवून देऊया आणि याला रेस्ट करायला सोडून देऊया. आणि हे बघा, फळंवाले पण आले आहे. फळंवाल्यांची पण आवाज येऊन राहिली आहे. आता काय करणार आहे, त्यांना आपलं काम करू दे, आपण आपलं काम करूया. आता मी तुम्हाला वड्या कशा बनवायच्या ते सांगत आहे. तर आपण पहिले पात्या तयार करून घेऊया. तर आपण ना एक करून पूर्ण पाती आपण लाटून घेऊया. तर पाती आपल्याला खूपच पातळ पण नको पाहिजे आणि खूप जाडी पण नको पाहिजे. म्हणजे परफेक्ट पाती तयार व्हायला पाहिजे. खूप जाडी पण नाही पाहिजे आणि खूप पातळ पण नाही पाहिजे. तर अशा प्रकारे बघा मी पाती तयार केली आहे, तुम्हाला सांगत आहे. तर बघा, ही अशी पाती तयार झाली पाहिजे. आता बघा, मी पाती पूर्ण तयार करून घेतली आहे. मसाला पण तयार आहे आपला. तर चला आपण आता वड्या बनवूया. तर मी सांगते तुम्हाला वडी कशी बनवायची ते.
ते बघा मी आता याच्यामध्ये एक पाती घेत आहे आणि बघा अशा प्रकारे मी पात्या तयार केलेल्या आहे पूर्ण. आता या पातीला आपल्याला पूर्ण भोवताल आपल्याला पाणी लावायचं आहे. पहिले आपण पाणी लावून घेऊया पूर्ण पातीभर. तर बघा या प्रकारे आपण पूर्ण पातीभर छानपैकी मस्त पाणी लावून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे स्टफिंग. तर आपण 2 चम्मच स्टफिंग टाकूया याच्यामध्ये आणि त्याला छानपैकी मस्त असं फैलून असं तयार करायचं आहे. छान फैलून या प्रकारे फैलवायचं आहे त्याला. आणि त्यानंतर मग आपण ही जो एक भाग आहे हा इकडे असं फैलवायचा आहे आणि दुसरा भाग याच्यावर असं ठेवायचा आहे आणि ठेवून याला छानपैकी मस्त चिपकवून घ्यायचं आहे. कारण आपण पाणी पहिलेच लावलेलं होतं. आता याला थोडा अजून पाणी लावून याला पण याच्या प्रकारे चिपकवून घ्यायचं आहे. म्हणजे जसं आपण पॉकेट तयार करतो त्या प्रकारे आपल्याला असं पॉकेटसारखं तयार करायची वडी. तर याला म्हणतात सांबार वडी. कोणी पुडाच्या पाटोड्या पण म्हणतात, पण सांबार वडी मला खूप छान वाटते म्हणायला. तर हे बघा या प्रकारे सांबार वडी बनवून आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आता मी दुसऱ्या पद्धतीने पण तुम्हाला सांबार वडी बनवून सांगते. तुम्ही याच्यामध्ये बघा मी हे मिश्रण टाकलेलं आहे पूर्ण. हे याला थोडंसं एका कडावर टाकायचं आहे मिश्रणला. आणि आता आपल्याला पूर्ण भोवताल पाणी लावायचं आहे आणि पाणी लावून झाल्यावर आपल्याला एकीकडून असं मोडायचं आहे आपल्याला पातीला. हे बघा या प्रकारे मोडायचं आहे आणि त्यानंतर जसं आपण रोल बनवतो तशा प्रकारे आणि इकडून आजूबाजूनी पण याला असं मोडून टाकायचं आहे. हे बघा आजूबाजूनी पण असं मोडायचं आहे आणि आपण जसं रोल बनवतो तसं रोलसारखं याला गुंडाळायचं आहे. हे बघा या प्रकारे आपल्याला छानपैकी गुंडाळून घ्यायचं आहे. तर ही रोल वडी झाली सांबार वडीची, मतलब रोल वडी झाली. अशा प्रकारे आपण 2-3 वड्या आपण बघूया. आणि हे तिसरी मी सांगणार आहे तुम्हाला. तिसरा प्रकार असा आहे की असं मोडायचं आहे याला आणि हे दोन्ही जे आपले हे आहे दोन्ही फाटे असे दाबायचे याला असं या प्रकारे असे बंद करायचे आहे. तर मी अशा प्रकारे 3 वड्या तुम्हाला बनवून सांगितलं आहे. तुम्हाला जी वडी पसंत येईल तशी तुम्ही बनवू शकता. आणि बघा या प्रकारे मी खूप साऱ्या वड्या बनवून तयार केलेल्या आहे. तर हे बघा तुम्ही बघू शकता ना. आता तळणं पण चालू झालेलं आहे आणि बघा खूप साऱ्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. तर आहे ना खूपच छान रेसिपी आहे ना ही. तर अशा प्रकारे मी पूर्ण वड्या बनवून तयार केलेल्या आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली वडीची? चांगली वाटली असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. आणि मला कमेंट करून जरूर सांगा जर माझ्या रेसिपीमध्ये काही गडबड आली असेल किंवा काही चुकी असेल तर कमेंट करून जरूर सांगा की काय कमी राहिली आहे म्हणून. आणि तुम्ही या अशा पद्धतीने करून नक्कीच बघा. खूपच टेस्टी आणि खूपच स्वादिष्ट लागतात ह्या सांबार वड्या. आणि बघा